मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय। सरकारनं कोर्टाकडे कोणताही वेळ मागितलेला नाहीये, तसंच कोर्टानंही सरकारला फटकारलेलं नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यभरात निघणाऱ्या मराठ्यांच्या मूक मोर्चाची सरकारनं दखल घेतली आहे आणि मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली। यानंतर कोर्टात सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं। आता पुढील सुनावणी 7 डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे आरक्षणाबाबत सरकार आपली भूमिका मांडण्यात कितपत यशस्वी ठरतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कोर्टाने राज्य सरकारला कुठेही फटकारलेलं नाही। राज्य सरकारने आपली बाजू जी काही मांडायची आहे त्याची पूर्ण तयारी आमची आहे। इंटरव्हिनर्सनी त्या ठिकाणी वेळ मागितलेला आपल्याला माहिती आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना इंटरव्ह्यू झालेल्या आहेत। आता माझ्या जो पूर्ण माहिती नाही कोण कोण इंटरव्ह्यूनर होते, त्यामुळे मी ती देऊ शकत नाही, पण जी प्राथमिक माहिती माझ्याकडे आली आहे ते इंटरव्ह्यूनर त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काही प्लीडिंग केले, ते प्लीडिंग पूर्ण झाले पाहिजेत, त्याच्यानंतरच फायनल प्लीडिंग होऊ शकतं, असं त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे राज्य सरकारने वेळ वगैरे मागितलेला नाही।